पहिल्या तीरावरून तर असं झालं या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये आपल्यामध्ये नुकतेच प्रकाशनाचा कार्यक्रम करून पुढच्या कार्यक्रमाला गेलेले माननीय चंद्रकांत दादा पाटील या अतिशय सुंदर पुस्तकाचे लेखक इथेनॉल मॅन म्हणून ज्यांना संपूर्ण भारत ओळखतो ते प्राचे चेअरमन डॉक्टर प्रमोद चौधरी, विश्वकर्मा पब्लिकेशनचे श्री विशाल सोनी, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, त्याचप्रमाणे बायो एनर्जी बिझनेसचे अध्यक्ष श्री अतुल मुळे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आमचे सहकारी आमदार आणि पुण्यातील सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी जवळपास या पुस्तकाचा सारांश आपल्यापुढे मांडलेला आहे. त्यामुळे आता पुस्तकावर बोललंच पाहिजे ही जबाबदारी माझी नाही, मी त्याच्यातनं मुक्त झालो आहे. पण मला अतिशय मनापासून आनंद आहे की डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्यासारख्या एका अतिशय चांगल्या उद्योजकाच्या, इनोव्हेटरच्या आणि ज्यांनी आपल्या इनोव्हेशनमधनं खऱ्या अर्थानं देशाची सेवा केली आहे अशा प्रकारच्या एका संशोधकाच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याकरता या ठिकाणी मला संधी मिळाली. त्याबद्दल मी पहिल्यांदा तर त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि वाकड्या वाटेनं चालण्याचा अनुभव प्रत्येक राजकारणाला असतोच, त्याच्यामुळे कुठली वाट वाकडी करावी लागतच नाही हे देखील त्यांना मी अगदी मनापासून सांगतो. खरं तर या पुस्तकाच्या पहिल्या पानावरची जी अर्पण पत्रिका आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, आई, भाऊ आणि पराज कुटुंब यांना हे पुस्तक अर्पण करताना ज्यांनी मूल्य रुजवली आणि ज्यांनी शिक्षणातून मूल्य निर्मिती करण्यासाठी मला बळ दिलं, मला असं वाटतं ही वाक्य अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर काय आहे हे त्यांच्या विचारातनं आपल्याला त्या ठिकाणी समजतं आणि मला असं वाटतं की ही वाक्य पुरेशी बोलकी आहे. खरं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की हे माझं आत्मचरित्र नाही आहे, पण एकूणच त्यांच्या जगण्याची मूल्य काय आहेत ही मात्र आपल्याला यातनं पाहायला मिळतात. अतिशय कठीण प्रसंगातनं देखील कशा प्रकारे ते मार्ग काढत गेले हे देखील आपल्याला यातनं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक प्रकारे हा जो सगळा संघर्ष आहे त्या संघर्षातनं खूप प्रेरणा घेण्यासारखं अशा प्रकारे हे लिखाण या ठिकाणी झालंय. या पुस्तकामध्ये अनेक मान्यवरांनी देखील त्यांच्या नजरेतनं काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यात रघुनाथ माशेलकर असं म्हणतात, टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट या 3 गुणांना प्रमोदजींनी आपल्या अंगी बाणविले आहे. पण मी असं म्हणेल की याच्यासोबत एक अजून गोष्ट त्यांच्याकडे आहे ती म्हणजे ट्रुथफुलनेस. आणि तो ट्रुथफुलनेस हाच खरं म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या प्रकारच्या कठीण परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणारा ठरलेला आहे. ते असं म्हणतात, माझं यश पूर्णतः माझंच होतं असं म्हणणं चुकीचं ठरेल. पुण्याचं उत्तम औद्योगिक वातावरण मला मिळालं ही वस्तुस्थिती मी कधीच नजरेआड करू शकणार नाही. उद्योग बहरत होता, कामगारांची स्थिती उत्तम होती, विजेची स्थिती आदर्श होती. ब्रिक्सच्या जगातले म्हणजे उत्पादन कंपन्यांसाठीचे ते सर्वोत्तम दिवस होते. क्लिक्स अजून पुढे यायचे होते, ज्या क्लिक्समुळे ब्रिक्सचं जग खुजं छोटं होणार होतं. मला असं वाटतं हे सगळं जे काही त्यांनी लिहिलेलं आहे अतिशय प्रामाणिकपणे आपली सगळी वाटचाल ही या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 1909 ते 14 ही जी काही एक अतिशय संघर्षाची स्थिती त्यांच्या उद्योगाकरता आली ती त्यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. मला त्यांना सांगायचं आहे की 9 ते 14
हा काळ केवळ तुमच्या उद्योगाकरता नाही, आमच्या उद्योगाकरता अत्यंत संघर्षाचा काळ होता आणि भारताकरताच हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. कारण आपल्याला माहिती आहे, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं की आपल्याकडे इथेनॉल या संदर्भात माननीय अटल बिहारी वाजपेयीजी असताना काही निर्णय घेतले गेले. त्यावेळेस एक हाय पॉवर कमिटी त्यांनी तयार केली होती. त्या कमिटीने ब्राझील सारख्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी इथेनॉल ब्लेंडिंग कसं होतं याचा पूर्ण अनुभव घेतला. त्याच्यावर आधारित काय तंत्रज्ञान आहे याचा विचार केला. त्याचा एक रिपोर्ट या ठिकाणी आला. तो रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला आणि त्यानंतर त्या काळामध्ये 5% ब्लेंडिंग आपण करायचा असा निर्णय देखील घेण्यात आला. दुर्दैवाने अटलजींचं सरकार गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल झाले. मग एक नवीन मुद्दा आला की इथेनॉलमुळे फूड सिक्युरिटीला प्रॉब्लेम येणार का, आणि अशा प्रकारचे मग काही लोकांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडले की भारतासारख्या विकसनशील देशाला आपली फूड सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज करता येणार नाही वगैरे. म्हणजे अनेक वेळा एखादी गोष्ट नाकारायची असेल तर जे अतिशय सुंदर असे इकॉनॉमिक टर्म्स आपण तयार करतो, अशा प्रकारच्या अनेक टर्मिनॉलॉजीज तयार करून कुठेतरी हे जे काही इथेनॉलचं मिशन आहे हे मिशन डिरेल करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला. आणि तशातच आपल्याला माहिती आहे की मग लेमन ब्रदर्स नंतर एकूणच अमेरिकेवर त्याचा परिणाम, त्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेवरचा परिणाम, या सगळ्या काळामध्ये पहिल्यांदा प्राजला थोडं त्या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा एक संघर्ष सहन करावा लागला. नफा कमी व्हायला लागला. अनेक अडचणी समोर आल्या. त्याचं सगळं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की मग कशा प्रकारे म्हणजे संकटही एका पाठोपाठ एक येतात आणि हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असंच असतं. संकट कधी एकटं येत नाही. संकट जेव्हा येतं 3-4 संकटांना सोबत घेऊन येतं. तसंच त्यांच्याही सोबत झालं. एकीकडे अर्थव्यवस्थेचं संकट, पॉलिसीचं संकट, मग राम नदीला पाऊस आला, त्याचं पाणी शिरल्यामुळे सगळं मशिनरी खराब झाली, त्याचं संकट, अशी एका मागोमाग एक संकट येत होती. पण या सगळ्या संकटांमध्ये ते कधीही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नवनवीन स्ट्रॅटेजीज त्यांनी तयार केल्या आणि त्या स्ट्रॅटेजीजनी ती संकट कशी आपल्याला दूर करता येतील, कुठे आपला मूळ बिझनेस अजून वाढवता येईल का, किंवा नवीन डायव्हर्सिफिकेशन करता येईल का, अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांनी त्या ठिकाणी उपाय केले आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आपल्या इंडस्ट्रीला बाहेर काढलं. आणि जसं त्यांनी सांगितलं की 2014 साली मोदीजींचं सरकार आल्यानंतर एक अतिशय निश्चित अशा प्रकारची पॉलिसी या ठिकाणी इथेनॉलच्या संदर्भातली ही तयार झाली. अर्थात पॉलिसी तयार होणं हे सोपं असतं, पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन होणं हे अत्यंत कठीण असतं. आणि तो अनुभव त्यांनी तसा लिहिलेलाच आहे की त्या ठिकाणी पॉलिसी तयार झाल्यानंतरही पहिले 3-4 वर्ष 5% ब्लेंडिंग करायचं होतं, पण 1.5-2% आपण त्या ठिकाणी पोहोचू शकलो होतो. पण एखादं सरकार ज्यावेळेस एखादा निर्णय घेते आणि त्या निर्णयाला अनुरूप धोरण तयार करतं, त्यावेळी त्या धोरणाचं पुनरावलोकन देखील करावं लागतं. केवळ धोरण तयार करून आपण थांबलो तर ते कागदावरचं धोरण ठरतं आणि त्याचा कुठेही परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे धोरण अतिशय प्रभावीपणे राबवलं गेलं पाहिजे. या दृष्टीनं प्रमोदजींसारख्या लोकांनीच ज्या काही सूचना केल्या त्या सूचनातनं केंद्र सरकारने आपलं धोरण बदललं आणि 17-18 नंतर एक प्रचंड वेग या संपूर्ण इथेनॉलच्या आंदोलनाला त्या ठिकाणी आला. आणि आज आपण पाहतोय की जवळपास 20% ब्लेंडिंग हे आपण त्या ठिकाणी आता हळूहळू मिळून करतो आहोत. आणि आपण विचार करा की 20% ब्लेंडिंगचा अर्थ काय आहे, तर आपण एक प्रकारे जवळपास 1 लाख कोटीपेक्षा जास्त जे आपलं परकीय चलन आहे ते या माध्यमातून वाचवू शकतो आहोत. म्हणजे हा किती मोठं काम या ठिकाणी झालं. आणि यामध्ये हे देशाचे जे काही पैसे वाचले, आपली जी आत्मनिर्भरता आली, या आत्मनिर्भरतेमध्ये एकीकडे मोदीजींचं सरकार आहे, पण दुसरीकडे या स्वप्नाला टेक्नॉलॉजी पुरवणारे प्रमोदजी आणि प्राज आहेत हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. कारण ही टेक्नॉलॉजी नसतीच जर इतक्या वेगानं त्यांनी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा विकास केला नसता तर कदाचित मला असं वाटतं की
पुन्हा एकदा पॉलिसी कागदावर राहिली असती. सातत्याने त्यातनं ज्या अडचणी येत गेल्या त्या अडचणी ते दूर करत गेले आणि त्यानंतर अर्थातच सेकंड जनरेशन 2G इथेनॉल जो आहे तो विषय समोर आला. 2G इथेनॉलमुळे एक प्रकारची कृषी क्रांती ही या ठिकाणी व्हायला प्रारंभ झाला आणि आज आपण पाहतोय की 2G इथेनॉलमुळे वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांचं सबलीकरण करत आपण जो फॉसिलचा उपयोग आपल्याला कमी करायचा आहे, एक प्रकारे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचं जे डिकार्बनायझेशन आपल्याला करायचं आहे त्याच्याकडे अत्यंत वेगानं आपण चालायला लागलो. आणि या सगळ्या याच्यात सातत्याने नवीन गोष्टी कशा करता येतील, मग वेगवेगळ्या प्रकारे ज्या वेळी विशेषतः साखर उद्योगासमोर ज्या अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्याचं काम किंवा त्याला नवीन तंत्रज्ञान देण्याचं काम, ज्यूस टू इथेनॉल सारखे तंत्रज्ञान असेल, BAV वगैरे काय म्हणतात त्याला, त्या सगळ्या गोष्टी आता मलाही ते मी साखर कारखानदार नाही पण असं वाटायला लागलं की मी साखर कारखानदारीच करतो, कारण गेले 10 वर्ष फक्त साखर कारखान्याचे प्रश्नच आम्ही सोडवतो आहोत. तर पण हे प्रश्न सोडवल्यामुळेच मला प्रमोदजींचं काम अतिशय जवळून बघायला मिळालं. कारण आज जी काही साखर कारखानदारी ही आपली वाचू शकली किंवा आज ती ताकदीनं उभी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल तर ते प्राज इंडस्ट्रीचं आहे. आणि आपण अनेक वेळा साखर कारखानदारीचा विचार करताना कारखानदार किंवा सहकारी असेल तर ती सहकारी संस्था याचा विचार करतो, पण त्याहीपेक्षा हजारो जे शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत की ज्यांचं त्या ठिकाणी सगळ्या मेहनतीला FRPच्या माध्यमातून मोल मिळतं. आणि साखर उद्योग हा एक असा उद्योग आहे की ज्या उद्योगामध्ये रॉ मटेरियलचं प्राइस हे सरकार त्या ठिकाणी ठरवतं आणि तेवढं प्राइस रॉ मटेरियलचं द्यावंच लागतं आणि फिनिश प्रॉडक्टचं प्राइस जे आहे ते मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा फिनिश प्रॉडक्टपेक्षा रॉ मटेरियलचं प्राइस जास्त होतं आणि म्हणून हा सगळा बिझनेस हा उपपदार्थांवर आधारित बिझनेस आहे. आणि उपपदार्थांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्राजला पर्याय नाहीये. त्याच्यामुळे ही सगळी अर्थव्यवस्था जी प्राजच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रमोदजी तुम्ही उभी केली ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे. यासोबत आता एव्हिएशन फ्युएलचा विषय असेल, हा देखील अत्यंत महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये आज अशा प्रकारे एक स्वच्छ अशा प्रकारचं एव्हिएशन फ्युएल हे आपल्याला ग्रीन एव्हिएशन फ्युएल हे देखील आता इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामध्येही प्राजनी महत्वाची टेक्नॉलॉजी दिली आणि आज त्याचंही ब्लेंडिंग हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. अर्थात आमच्या नितीनजी गडकरी यांची तर इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये आपलं विमान हे पूर्ण 100% एव्हिएशन जे आपलं फ्युएल आहे बायोफ्युएल आहे याच्यावरच चाललं पाहिजे. आज जगात गाड्या तर चालतातच आहेत आणि मला तोही दिवस दूर दिसत नाही ज्या वेगानं आपण प्रगती करतोय त्याच्यामध्ये ते देखील आपण निश्चितपणे करू शकू. आज हे सगळं अत्यंत महत्वाचं काम या ठिकाणी चालत असताना त्यानंतर देशामध्ये CBGची जी क्रांती आली त्याच्यामध्येही प्रमोदजींचा अतिशय मोठा वाटा आहे. आपल्याला माहितीये की आज सगळ्या प्रकारच्या वेस्टपासनं आपण त्या ठिकाणी त्याचं गॅसिफिकेशन करू शकतो, त्यातनं आपण फ्युएल तयार करू शकतो, इंधन तयार करू शकतो आणि याकरता मोठ्या प्रमाणात आज अगदी म्युनिसिपल वेस्ट असेल किंवा शेतीतली वेस्ट असेल अशा सगळ्या वेस्टला प्रोसेस करणं हे एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि त्याला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करणं हे देखील एक महत्वाचं काम आहे. या दृष्टीनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रमोदजींसारख्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की ज्याच्यामुळे CBGचं धोरण आपलं ठरलं. त्या धोरणामध्ये सरकारने गुंतवणूक करायचं ठरवलं. सगळ्या आपल्या ऑइल कंपनीजला हे सांगण्यात आलं की तुम्ही फॉसिलमधनं खूप नफा कमावलाय, आता थोडा तुम्ही त्यातला नफा हा या ठिकाणी डिकार्बनायझेशन करता वापरा. आणि त्यांनी देखील आता मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये अशा प्रकारचे CBG प्लांट्स लावण्याचा निर्णय केला. या निर्णयाच्या पाठीमागे देखील प्रमोदजीच त्या ठिकाणी होते किंवा त्यांच्यासारखी मंडळी होती की ज्यांनी वारंवार आपल्या वेगवेगळ्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून सरकारला त्या संदर्भातला उचित सल्ला दिला आणि त्या सल्ल्यातनं आज अशा प्रकारची एक नवीन अर्थव्यवस्था ही तयार होताना आपल्याला दिसते. मगाशी मी आल्यानंतर त्यांना विचारलं, कारण 5-7 दिवसापूर्वीच मी बलरामपूर शुगर मिल्सच्या
एका कार्यक्रमाला गेलो, ज्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक नवीन तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी साखरेपासनं पॉलिलॅक्टिक ऍसिड तयार करून त्यातनं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करण्याचं जी टेक्नॉलॉजीचं एक लॉन्च माझ्या हस्ते त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे थोडी महाग असली तरी ही सगळी जी काही पद्धती आहे ही एक प्रकारे मला असं वाटतं की आपल्या भविष्याकरता अत्यंत महत्वाची आहे. कारण आज आपल्या पुढे जे काही वेगवेगळी संकट आहेत या संकटांमध्ये विशेषतः प्लॅस्टिकचं संकट हे अत्यंत मोठं आहे. आज आपण पाहतोय की आपल्या एकूण पर्यावरणाला, आपल्या सॉइलला, आपल्या अगदी अनेक प्रजाती देखील प्लॅस्टिकमुळे नष्ट होऊन राहिल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून हे जे प्लॅस्टिक आहे ते जे नॉन बायोडिग्रेडेबल आहे त्याला आपल्याला बायोडिग्रेडेबल प्लास्टिकमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा त्या माध्यमातून पुढे आला. आणि साखरेपासनं हे सगळं तयार करायचं अशा प्रकारची टेक्नॉलॉजी पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. कारण दरवेळी साखरेचं प्रोडक्शन वाढलं की काय करायचं हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे हा एक चांगला अल्टरनेटिव्ह आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी त्यांना विचारलं तर मला अतिशय आनंद आहे की त्यांनी सांगितलं तुम्ही जी पाहिली ती सगळी आयातीत ते तंत्रज्ञान होतं. आम्ही प्राजमध्ये भारतातलंच तंत्रज्ञान पीएलएचं तयार केलेलं आहे. आणि म्हणून मी आत्ताच त्यांना म्हटलं, कारण ज्यावेळेस इथेनॉलचा वापर वाढत होता त्यावेळेस मी त्यांनाच विनंती केली होती, महाराष्ट्राची इथेनॉल पॉलिसी देखील त्यांनीच तयार करून दिली होती. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्हीच हे तंत्रज्ञान जर भारतामध्ये तयार केलेलं आहे तर याच्यावर आधारित उद्योग उभं करण्याकरता इन्सेंटिव्हचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याचा एक पेपर तुम्हीच आम्हाला तयार करून द्या, जेणेकरून लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर हा उद्योग उभा करू शकलो तर त्यातनं एका नवीन अर्थकारणाला तर चालना मिळेलच, पण एक प्रकारे आपल्या संपूर्ण जी आपली इकॉलॉजी आहे, आपलं जे पर्यावरण आहे त्याला देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुक्तीही देता येईल. आताच त्यांनी मला सीबीजीच्या संदर्भातला एक त्या ठिकाणी रिपोर्ट देखील दिलेला आहे आणि त्यात विशेषतः एक गडचिरोलीशी संबंधित रिपोर्ट त्यांनी मला दिलेला आहे. मी कालच गडचिरोलीला जाऊन आलो. खरं म्हणजे आज पेपरनी छापलं की गडचिरोलीला रात्री थांबलेला मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही न्यूज अर्धसत्य आहे. कारण मी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना मी पहिला मुख्यमंत्री होतो जो गडचिरोलीला थांबलो आणि आता पुन्हा मी परत मुख्यमंत्री आहे. मी 4 वेळा थांबलो. त्याच्यामुळे असं काही त्यातनं, पण मला असं वाटतं की गडचिरोली अत्यंत वेगानं बदलणारं, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की गडचिरोलीला आतापर्यंत आपण महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणायचो, पण पुढच्या काळात गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आपण म्हणू अशा प्रकारचं एक तिथे कन्व्हर्शन आम्ही सुरू केलेलं आहे. आणि त्या संदर्भात आत्ताच मला एक रिपोर्ट हा प्रमोदजींनी माझ्याकरता तयारच करून ठेवला होता. बसल्याबरोबर माझ्या हाती तो रिपोर्ट दिला. त्यामुळे मी निश्चितपणे हा विश्वास त्यांना देतो की त्या रिपोर्टवर आधारित पुढची जे पॉलिसी इनिशिएटिव्ह आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी घेण्याचं काम मी करेन. आज खरं म्हणजे या पुस्तकाचं जर आपण एकूण सिंहावलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे पहिला भाग तर त्यांच्या बालपणापासूनचा जीवनातला, कॉलेज जीवनातल्या गोष्टी, त्यातनं ते कसे घडत गेले किंवा त्या काळी त्यांचे मित्र कसे होते वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा संघर्षही आपल्याला पाहायला मिळतो. पण शेवटचा जो भाग आहे हा भाग मला असं वाटतं की आपण लिगसी काय देणार आहोत त्याचा हा भाग आहे. कारण शेवटी एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पुढच्या पिढ्यांना काय देऊन जातो हे सगळ्यात महत्वाचं असतं. जे पुढच्या पिढ्यांकरता काही करून जातात त्यांनाच जग हे लक्षात ठेवत असतं. आजही आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, परकीय आक्रमकांपासून आपल्याला मुक्तता दिली आणि म्हणूनच त्यांचा 351वाही स्वराज्याभिषेक हा आपण तेवढ्याच उत्साहानं या ठिकाणी साजरा करतो, कारण त्यांनी ती लिगसी तयार केलेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीकरता हे महत्वाचं असतं की आपल्या जीवनामध्ये आपण काय लिगसी त्या ठिकाणी देऊन जातो. प्रत्येक जण आपापल्या परीनं काही ना काही लिगसी देत असतो. या पुस्तकाचा जो उत्तरार्ध आहे तो बघितल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या भारताची जी टेक्नॉलॉजिकल वाटचाल होणार आहे, डिकार्बनायझेशन ऑफ इकॉनॉमी, हे जे आपण म्हटलेलं आहे 2070 साली आपल्याला नेट झिरो अचीव्ह करायचं आहे. 2047 साली आपला एक त्या ठिकाणी संकल्प आहे जो आपल्याला पूर्ण करायचा आहे, किंवा 2030 साली आपल्याला 50% जास्त
आपल्या अर्थव्यवस्थेला डिकार्बनाइज करायचं आहे, आपल्या पॉवरला जी आपण वापरतो ती रिन्युएबल्सपासून आपल्याला आणायची आहे. याची वाटचाल आपली कशी होऊ शकते, या वाटचालीचा रोडमॅप देखील आपल्याला उत्तरार्धामध्ये या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. एक मोठी लिगसी ही पुढच्या पिढीकरता या ठिकाणी ते सोडून जात आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे जे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत यातनं निश्चितपणे कुठल्याही उद्योजकाला प्रेरणा मिळू शकते आणि कोणालाही देशाकरता काही करायचं असेल तर त्याकरता एक वाटचाल देखील मिळू शकते. मी या निमित्ताने खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील मानतो त्यांनी केलेल्या कार्याकरता. आणि अशाच प्रकारे, कारण 75 वर्ष वगैरे अलीकडच्या काळामध्ये काही दॅट इज नॉट अ एज, त्याच्यामुळे तुम्ही अगदी रिटायरमेंट सारखं हे पुस्तक लिहू नका. हा एक मला असं वाटतं की मधला टप्पा आहे. आता पुढचं पुस्तक परत आपल्याला आणायचं आहे आणि पुढचं पुस्तक जे आहे ते आपण, तुम्ही जेव्हा 100 वर्षाचे व्हाल त्यावेळेस आपण ते प्रकाशित करू आणि प्रकाशनाला मीच येईल, तुम्ही काळजी करू नका. आणि या सगळ्यांना आपण त्याच्याकरता उपस्थित ठेवू. पण आपल्या या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. अशाच प्रकारे आपलं कार्य जे राष्ट्रकार्य देखील आहे चालत राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. प्रकाशकांचं आणि ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये आपल्याला मदत केलेली आहे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. वहिनींनी आपल्याला जो पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि प्राज परिवार जो आहे त्या परिवाराचं देखील मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.